नमस्कार मित्रांनो, सुनेत्रा पवारांचा ठाकरेंना फोन. जय पवारही ऍक्शन मोडवरती. तरीही 19 जण बारामतीच्या मैदानात. काय आहे ही बातमी आपण सविस्तर आणि थोडक्यात या चॅनलवरती बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सत्ताधारी महायुतीची इच्छा होती. सुनेत्रा पवार यांनी देखील शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली असल्याचं चित्र आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत जवळपास 19 उमेदवार रिंगणात आहेत, तर काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उद्या 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र त्यांच्या अर्जापूर्वीच तब्बल 19 उमेदवारांनी या निवडणुकीसाठी शेड्यू ठोकला आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी बारामतीचा नवा उमेदवार कोण याचा फैसला होणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेले शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले. शनिवारी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उपस्थित होते. याच बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या आव्हानाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. ठाकरे आणि पवार कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा दिला जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी असा अंदाज वर्तवण्यात येत होता. भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे आवाहनही केले होते. मात्र काँग्रेसने बारामतीत उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. काही इच्छुकांच्या मुलाखती झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र उमेदवार अर्ज माघारच्या दिवशी सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. आगामी बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बारामतीमध्ये जय पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. निवडणूक आढावाचा अधिकार सगळ्यांना आहे, पण बारामतीकरांनी आधीच कौल ठोकला असून बारामतीमध्ये विकास कामे दिसत आहेत ती दादांमुळे असल्याचं त्यांनी म्हटलं. मग बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी कोण कोण रिंगणात उतरले आहेत, एकदा त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया. अभिजित बिचकोले, संदीप खरात, विलास होळकर, सुनील तुपे, अरुण निरोटे, संदीप गावंडे, दादा थोरात, अभिजित कांबळे, सतीश कदम, राहुल घटकोडे, गजानन गवळी, त्रिशाला कांबळे, दिलीप अलोनी, दत्तात्रय बद्रे, मिथुन आटोळे, रजक मुलानी, सागर भिसे आणि सागर भिसे हे सगळे अपक्ष म्हणून उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.